थर्मोडायनेमिक रिएक्शन्स मध्ये एक खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट असतो तो म्हटलं तर स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन. चला आधी समजून घेऊया स्टेट फंक्शन कशाला म्हणतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जातायत, मॅटर नाही करत तुम्ही काय यूज करतायत, कोणत्या व्हेकलने जाताय की पायी जाताय, जे फक्त डिपेंड असेल तुम्ही फर्स्ट पॉइंट आणि जो तुमचा इनिशियल पॉइंट असतो तो आणि जो फायनल पॉइंट असतो तो, जो त्याच्यावर डिपेंड करतो आपण त्याला म्हटलं जातं स्टेट फंक्शन. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर, जेव्हा आपण टेम्परेचर चेक करतो तर आपण डायरेक्ट 0 डिग्री पासून जितकं आपलं टेम्परेचर आलेलं आहे ते बघतो. मॅटर नाही करत त्याने कोणता पाथ फॉलो केलेला आहे, काय त्याचं ॲव्हरेज आहे, ह्या सगळ्या प्रॉपर्टीजला म्हटलं जातं स्टेट फंक्शन. आणि पाथ फंक्शन, पाथ फंक्शन म्हणजे तुम्ही एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटला जातायत तर तुम्ही काय यूज केलेले, फॉर एक्झाम्पल तुम्ही पायी जाणार असेल किंवा एखादी व्हेकल यूज करताय तर किती फ्युएल यूज केलं, ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड असतं. त्याला म्हटलं जातं पाथ फंक्शन. कशासाठी यूज होतं हे सगळं, हीटसाठी यूज होतं. आता स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन जाणून घेण्याची काय गरज. फॉर एक्झाम्पल जर का थर्मोडायनेमिक्स मध्ये एखादी काही मशीन वगैरे बनवली तर आपल्याला एक्झॅक्टली माहिती पाहिजे की ते मशीन वर्क कसं करणार आहे. एखादं फ्युएल असेल तर ते एक पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटला कसं जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शनचा यूज करावा लागतो. थँक्यू.